विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। चंदगड विधानसभा क्षेत्रातील 9 झडपी 18 पंचायत समिती निवडणुकाला आम्ही सामोरं जात असतेवेळी चंदगड विभागातून 4 झडपीचे उमेदवार आणि 8 पंचायत समितीचे उमेदवार, गणलेमधून 4 झडपीचे आणि 8 पंचायत समितीचे, आणि आजऱ्यामधून 1 झडपीचा आणि 1 पंचायत समितीचा आणि 1 आपला आंबेडकर साहेबांनी 2 मधून 1 आंबेडकर साहेबांना पण शिवसेना युतीमध्ये तिकीट देण्यात आलं। ते आता निर्णय झाला आणि आज भारतीय जनता पक्षाचं आपले आमचे आदरणीय नेते नरेंद्र मोदी साहेबांचं अध्यक्षकाली आज भारतीय जनता पक्षाची घोडदौड जी सुरू आहे, त्यानंतर राज्याचे आमचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची आत्ता झालेल्या सगळ्या निवडणुका म्हणजे लोकसभा असतील, विधानसभा असतील, आणि विधानसभेनंतर जी सगळ्यात नगरपंचायत आपण जिंकल्यानंतर महानगरपालिका मुंबई सकट ह्या झेंडा रोवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आता पंचायत समिती आणि झडपीच्या निवडणुकीला सामोरं जातेवेळी अतिशय आनंद पण होत आहे। कारण का आज उमेदवारीसाठी एक झडपीसाठी एवढ्या मारामारी चालू आहेत आणि पंचायत समिती एवढी मारामारी चालू आहेत, उमेदवारी इच्छुक एवढे वाढलेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे। इथं कुठे भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाही नाही आहे आणि त्या घराण्यामध्ये सगळ्याच कार्यकर्त्यांना एक संधी चंदगड विधानसभेमध्ये पहिल्यांदा प्राप्त होते। म्हणून आपल्याला अभिमानाने सांगायला लागेल की सर्वच कार्यकर्ता विचारून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येत नाही आम्हाला पण सुद्धा, कारण 1 सीटसाठी 5-5 हजार इच्छुक आहेत, थोडी नाराजी आहेत। ती नाराजी भारतीय जनता पक्षाचं कमल चिन्ह बघितल्यानंतर मोदी साहेबांचे विचार, देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार आणि हा अटल बिहारी वाजपेयींचा आणि आरएसएसचा पक्ष असल्यामुळे सगळे आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे आमचे भरलेले ते सगळे ताकदीने लढतील का त्यांच्याबरोबर जे नाराजी आहेत, जे उद्या माघारीनंतर झाल्यानंतर ते पक्षाचं सगळी समझोता करून त्यांचा पक्षाची आत्ताची परिस्थिती की आपल्याला सगळ्या घडामोडी सांगायला लागेल, समजावं लागेल आणि सगळ्यांची माघारी 100% होईल। पक्षाच्या पुढे पक्षाचा आदेशच आहे, प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर आपण। त्यामुळे देशाच्या पुढे विचार आणि पक्षाच्या पुढे आम्ही कोणी मोठी नाही। मी भारतीय जनता पक्षाचं काम करत असतेवेळी एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय। मी जरी आज आमदार म्हणून आपल्याला बर्मवणांच्या कृपेने गणेशच्या कृपेने आज झालो तरी सुद्धा कार्यकर्ता काम करतो, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि माझी जिम्मेदारी बनते की चंदगड विधानसभेमध्ये 9-0 आणि 18-0 ह्या विकासाच्या मुद्द्यावरती आज 50 वर्ष झालं फक्त आपण शाहू फुले आंबेडकर समता आणि धार्मिकते निर्माण व्हावं ह्या भाषणापुढे विरोधकांनी काही विषय नाहीत आणि त्यानंतर टीका टिकणी आणि त्यामुळे काही नाही, टोमण्याशिवाय काही विषय नाही। आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही काही मान्य नाही, आम्हाला काय आम्ही विचार नाही करत, कारण मोदी साहेबांचा विचार आणि पूर्ण देशाला एक भविष्य, पूर्ण जगाचं एक नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आणि शाश्वत भारताचा विकास, आज महाराष्ट्र साहेबांचा विकसित भारत, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकसित महाराष्ट्र आणि आज एक आमदार म्हणून पक्षाचा आज विकसित चंदगड विधानसभा क्षेत्रातील सगळे आपल्याला कामं करायचे आहेत, विकासाच्या मुद्द्यावर लढाई आहेत। कोणी माझा राजकीय विरोधक नाही आहे, आमचे मतभेद असतात, भेदभाव असतात, खरं राजकारण डोळ्यापुरते असते। हे राजकारण 5 फेब्रुवारीपर्यंत असेल, संध्याकाळी 6 नंतर आम्ही सगळे आपण आपल्या हे करू। खरं जनतेची ही आज पहिल्यांदा सर्व जनतेला माहिती आहे की ही लढाई आजपर्यंत ज्यांनी विकास नावाने फक्त ही पांदन रस्ते, गटर, थोडे रस्ते याच्यापुढे गेले नाहीत। आज देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाल्यानंतर मी जे 6 वर्ष लोकांना विश्वास दिला, तर आज 90,000 कोटीचा रस्ता आज चंदगड विधानसभेत 6 पदरी जातो। आज बेळगाव बेंगळूर रस्ता 10 मीटरला मंजुरी झाली। आज तिनारी भागामध्ये एक पर्यटन व्हावं म्हणून एक हेलिपॅड मंजूर झालं। आज कोवाड भागामध्ये फक्त स्पोर्ट्स अकॅडमी जी पुण्यातल्या बालेवाडीनंतर आपण एक जागतिक स्पोर्ट्स अकॅडमी आपण इथे निर्माण करायचं होतं, पण थोडेसे अडथळे होतील, कारण ही जनता ह्या निर्णय होईल
आता आचारसंहितेनंतर आम्हाला जागा एक कोवाड भागात परत ती 13 भागात द्यायचं नव्हतं, तर आता नाईलाज आहे. तर उद्या हा निर्णय कोवाडकरच्या जनतेने, कुदूर जनतेसाठी त्या भागातल्या 30-40 गावांनी निर्णय दिला तर ती नगरपंचायत आणि झडपी जिंकला. तर पुन्हा आम्ही सांगतो की 100% माझा कोवाड भागामध्ये जी पैलवानची नगरी, ही कबड्डी पटूची नगरी, ही क्रीडा नगरी, त्याच्याकडून स्विमिंग पूल, त्यानंतर शूटिंग रेंज, बॅडमिंटनपटू, हे जे क्रीडा क्षेत्र हे आपल्या कोवाड भागातलं एक मानाचं कुस्तीपटूंचं स्थान आहे, मागणी आहे. तर हा निकालानंतर ते पण तिथून आपल्याला 100% करायचं आहे. मग नागतळी करायचं आहे की कोवाडला सगळं झाल्यानंतर आपण जो करायचं आहे, लास्टला जनतेचा निर्णय आहे. 5 तारखेला जनते हे मतदान करून ठरवेल आणि निकालच्या दिवशी आपला तुम्हाला सांगेन की कुठे होईल. हे लास्टला जनता जनार्दनच्या हातामध्ये, जनतेपुढे नाही. त्यानंतर जे सैनिक बांधवांच्या माध्यमातून ही आपण एक 27,000 कुटुंब चंदगड आझादी निमित्ताने झालं एक मोठं सैनिक भवन आपण नेसरीमध्ये करतोय. त्याचबरोबर आज हेरे सरंजाम 55 वर्ष प्रत्येक राजकीय नेत्यांनी आश्वासन दिली. खरं पहिल्यांदा जे पेपर असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही 55 गावात हेरे सरंजामचा कायमचा विषय संपलेला आहे. त्याचबरोबर आज आनंदाने सांगायला लागेल केवढे होत असतेवेळी 7,450 कोटीचा प्रकल्प आधी वस्तुस्थिती अशी मिळेल की भविष्यात एका वर्षामध्ये आज चंदगड 100 बेडचं मंजूर झालं, कोवाड भागात 50 बेडचं मंजूर झालं आणि पुढे या आयुष्यफळ आल्यानंतर सगळ्या जिल्ह्यातले पेशंट इकडे येतील. एक ते मोठं काम आहे. आणि लोकांनी आज राजकारणापेक्षा इकडे गटातगटाचे राजकारण असतील, कारण आदरणीय अण्णा परभवना पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मला एक आमदारकीचा सगळं लाभलेत. आज अण्णांच्या घरात उमेदवारी प्राप्त झाले. माझ्या सर्व सैनिक बांधवांच्या वतीने आनंद देसाईसारखा आमचा एक योद्धा, त्यांच्यामुळे सैनिक आपलं उभे राहिलं का त्या युद्धामुळे आपल्याला ते ना एक आज त्यांना त्यांच्या झडपीचं होतं. आज ते पंचायत समितीला आम्ही विनंती करून मान्य केलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंतीने मान देऊन त्यांनी झडपीची माघारी घेतल्यानंतर पंचायत समिती दिलं. त्याबरोबर पुढे त्यांना मानाचं सैनिक भवनाला एक चांगलं स्थान दिलं जाईल आणि आपण सैनिक परिवार त्याचबरोबर 9 झडपीमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक झडपीमध्ये एक त्यांचं बचत गटाचं भवन आमदार फंडातून करतोय आज. आणि बाकी 10 करोड रुपये आपल्याला जैनमध्ये भोगळे दिले, 10 करोड इब्राहिमपूरला डिक्लेअर झाले आणि असे 193 कोटी चंदगडच्या जनतेला नगरपंचायत ताब्यात दिलेले. आता मला फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच बोलायचं आहे आणि शाश्वत विकास हा आपल्या भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे. मोदी साहेबांचा विकसित भारत, देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकसित महाराष्ट्र आणि चंदगड विधानसभेमध्ये सर्व गोरगरीब जनतेची कुठला गट नाही, कुठला पक्ष नाही, खरा विकासाच्या मुद्द्यावरची लढाई आहे. आणि जनतेने यावेळेस आम्हाला एक संधी आज मला विधानसभेत दिली, चंदगडच्या नगरपंचायत दिली. एक संधी आम्हाला एक झडपीच्या माध्यमातून नगरपंचायतून आपल्याला विनंती करतो आणि कळकळीची आग्रहाची भूमिका असेल की मला विकास म्हणून कुठलं राजकारण करायच्या भानगडीत मी नाही. आणि विरोधकांना पण सांगतो की बाबा ही लढाई विकासच्या मुद्द्यावरती, ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे. आणि सर्व जनता जनार्दन विचारी आज तरुण आपल्या घरात बसलेले आहेत. आज आमच्या लेकी बाळी आज 10वी 12वी ऐकून त्यांना व्यासपीठ नाही आहे. त्यांच्या नर्सिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज ह्या गोष्टी सगळ्या सुरुवात होते. येणाऱ्या 2 वर्षामध्ये चंदगडमधलं हे कमळ फुलल्यानंतर चंदगडमध्ये तिची आज गोड फळाला सुरुवात होईल आणि सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील. आणि चंदगड विधानसभेमधला चारो क्षेत्रामध्ये मला विकास साधायचा आहे. चंदगडपुरतं मर्यादित मी नाही आहे, गडहिंग्लज पण आहे, तेवढंच ताकदीने काम करायचं आहे. आणि गडहिंग्लजमध्ये आम्ही 4चे 4 आता आम्ही जिंकतोय. चंदगडमधले आम्ही 4 जिंकतोय, आजऱ्यामधले आपण जिंकतोय आणि ताकद आहे. भारतीय जनता पक्ष विकासच्या मुद्द्यावरती लढाई आहे. आणि यावेळी जनतेने एक संधी भारतीय जनता पक्षाला कमळच्या चिन्हावर जे आमचे उमेदवार आहेत त्यांना द्यावी आणि त्याचं आम्ही नक्कीच विकासामध्ये सोनं करतो एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि सर्व पत्रकार बांधवांनी आपल्याला एवढं सहकार्य केलं. निवडणुकीला आपण यावेळी येणार